नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्जुनने कोर्टामध्ये बाजी मारलेली असते. साक्षीच्या विरोधामधले ठोस पुरावे सादर करत इथे दामिनी देशमुखला तोंडावरती पाडलेले असते. तर इथे साक्षी विलासचा ज्या वेळेला खून झाला 13 जानेवारीच्या रात्री ती आश्रमामध्ये होती हा पुरावा त्याने सादर केलेला असतो आणि त्यामुळे साक्षीला तोंडावरती पाडलेलं असतं. साक्षीच्या पाठोपाठ आता प्रियाची सुद्धा वाट लावण्याचा निर्णय अर्जुन सायली या दोघांनी घेतलेला असतो. तर इथे अर्जुनला आता कोर्टामध्ये हेच सिद्ध करायचं आहे की आत्तापर्यंत कोर्टामध्ये इथे प्रिया मधुकर हिने दिलेली साक्ष ही खोटी आहे आणि आता तिची साक्ष खोटी असण्याचे पुरावेसुद्धा लवकरच अर्जुन कोर्टामध्ये सादर करणार आहे. आणि म्हणूनच इथे आता दुसरा पुरावासुद्धा हाती लागतो तेव्हा अर्जुन लवकरच दुसरं चॉकलेटही खाणार आहे. 3 चॉकलेटपैकी त्याने ऑलरेडी 1 चॉकलेट खाल्ले साक्षीच्या विरोधातला पुरावा मिळाल्यानंतर. आता इथे प्रियाच्या विरोधातसुद्धा खूप मोठा पुरावा मिळणार आहे आणि त्यामुळे अर्जुन कोर्टामध्ये हे सिद्ध करणार आहे की प्रिया मधुकरने मधुभाऊंच्या विरोधात दिलेली साक्ष ही खोटी आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्जुनने प्रियाच्या विरोधात महत्त्वाचा पुरावा मिळवलेला असतो. तर इथे प्रियाचे सगळे कॉल रेकॉर्ड्स अर्जुनने चेक केलेले असतात. तिच्या मोबाईलचे संपूर्ण कॉल रेकॉर्ड्स काढून ते कोर्टामध्ये सादर केल्यानंतर प्रियाने दिलेली साक्ष ही कशी खोटी आहे हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. आणि त्यानंतर अर्जुन सायली दोघांनी मिळून प्रियाला चांगलंच ब्लॅकमेल केलेलं असतं. आत्तापर्यंत ती कशा पद्धतीने खोटं बोलत आली आहे हे आता अर्जुन कोर्टामध्ये सांगणार असतो. आणि इथे साक्षीबरोबरच प्रियासुद्धा तेवढीच गुन्हेगार असून तिलासुद्धा जन्मठेप किंवा इथे खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे असं अर्जुन कोर्टात सांगणार अशी प्रियाला धमकी देत तिला ब्लॅकमेल करतो. आणि इथे प्रिया हे सगळं ऐकून घाबरते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की या सगळ्यातून तुला बाहेर पडायचं असेल तर तुला माफीचा साक्षीदार व्हावं लागेल. तुला साक्षीच्या विरोधामध्ये साक्ष द्यावी लागेल, नाहीतर त्या साक्षीबरोबर तू सुद्धा कायमची गुन्हेगार म्हणून जन्मठेपेला जाशील असं अर्जुनने तिला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने आपला डिसिजन बदललेला असतो आणि ती विचार करत असते की अर्जुन म्हणतोय तसं जर माफीचा साक्षीदार झाले, जर कोर्टाची माफी मागितली तर मी या सगळ्यातून वाचू शकते. त्यामुळे आता तिला काहीतरी ठोस निर्णय हा घ्यावाच लागणार असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे कोर्टामध्ये जात असताना अर्जुन आणि सायली दोघेजण निघालेले असतात, पण घरातले सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इथे आता अर्जुनला पत्रकार ज्या पद्धतीने प्रश्न विचारत होते ते आता घरी पूर्णाजी, कल्पना, प्रताप काका सगळ्यांना कळलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणत असते, अर्जुन आणि ते पत्रकार कशा पद्धतीने तुला प्रश्न विचारत होते. तेव्हा प्रिया म्हणते, हो ना, म्हणजे जर अर्जुन ही केस हारला तर मात्र अर्जुनचं काही खरं नाही आहे. हे पत्रकार त्याला सारखे प्रश्न विचारतील आणि हैराण करून सोडतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती वेळ माझ्यावरती येणार नाही आहे, कारण मी कधीच अशी केस घेत नाही ज्याच्यामध्ये मी हरू शकतो. मी नेहमी सत्याच्या बाजूने लढत आलो आहे आणि आताही मी तेच करतो आहे. आणि जे खबरी लोक इथे बसलेत ना महिपतचे, त्यांना माझं एकच सांगणं आहे की खबरीपणा करा आणि महिपतला सांगा की लवकरच त्याची मुलगी ही जेलमध्ये जाणार आहे, ते सुद्धा एकतर फाशीसाठी नाहीतर जन्मठेपेसाठी, असं अर्जुन प्रियासमोर म्हणतो. तर इथे दामिनी देशमुखला कळलेलं आहे की अर्जुनकडे साक्षीच्या विरोधातला महत्त्वाचा पुरावा आलाय. तर इथे साक्षी ज्या वेळेला आश्रमामध्ये गेली होती तेव्हा तिचा दुसरा मोबाईल तिच्याजवळ होता आणि तो मोबाईल ॲक्टिवेट होता. त्यामुळे इथे टेलिकॉम कंपनीमध्ये जाऊन चैतन्यने आता संपूर्ण कॉल लिस्ट तिथून आणलेली असते. 13 जानेवारीला त्या टॉवरला जेवढे मोबाईल नंबर कनेक्टेड होते त्या सर्व मोबाईलची लिस्ट इथे आता चैतन्यने काढून आणून अर्जुनला दिलेली असते. त्यामुळे काय, अर्जुनकडे साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा आलेला असतो. तेव्हा दामिनी म्हणते की जेव्हा अर्जुन तुला कोर्टामध्ये विचारेल ना की ज्या वेळेला तू
विलासचा खून झाला त्यावेळेला तू आश्रमामध्ये गेली होतीस का? तू म्हण हो मी गेले होते, पण माझा खुनाशी काही संबंध नाही आहे, मी त्याचा खून केलेला नाही आहे, असं तू म्हणायचं. तेव्हा महिपत म्हणतो, अहो बाई काय बोलताय तुम्ही? आत्तापर्यंत माझी पोरगी म्हणते की जेव्हा खून झाला तेव्हा मी तिथे नव्हतेच आणि आता तुम्ही तिला इथे तिचा गुन्हा कबूल करायला सांगताय? त्या अर्जुन सुभेदाराने काय पैसे वगैरे दिलेत की काय तुम्हाला, म्हणून असं बोलताय? तेव्हा इथे दामिनी म्हणते की मी जसं सांगते ना तसं करा, कोर्टामध्ये तू कबूल कर. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं कोर्टात जात असतात, कारण त्यांनी लगेच हेअरिंग घेतलेलं असतं. इथे कोर्टाची तारीख मागून घेतलेली असते, कारण इथे आता फक्त 10-12 दिवस उरलेत आणि अर्जुनला लवकरात लवकर इथे हवे तेवढे पुरावे गोळा करायचे आहेत साक्षीच्या विरोधातले, आणि जो पुरावा त्याला मिळतोय तो त्याला लवकरात लवकर कोर्टामध्ये सबमिट करायचा आहे साक्षीच्या विरोधामध्ये. तो कुणीतरी चोरण्याच्या आधी, तो डिस्ट्रॉय करण्याच्या आधी, कारण अर्जुनचा अजिबात प्रियावरती विश्वास नाही आहे. तेव्हा इथे कोर्टामध्ये अर्जुन आता स्पष्टपणे त्याचे मुद्दे मांडायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये अर्जुन साक्षीला विचारत असतो की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला तुम्ही आश्रमामध्ये गेला होतात की नाही? तेव्हा इथे दामिनी देशमुखने साक्षीला सांगितलेलं असतं की तू तुझा गुन्हा कबूल कर की मी गेले होते, पण मी कोर्टाची माफी मागते की मी आत्तापर्यंत खोटं बोलले, पण मी तिथे आश्रमामध्ये गेले होते म्हणून मी विलासचा खून केला असं नाही आहे, मी विलासचा खून केलेला नाही आहे असं तू सातत्याने म्हणायचं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता साक्षी घाबरलेली असते, तिला भीती वाटत असते हे बोलायला की ती आश्रमामध्ये गेली होती, कारण आत्तापर्यंत गेली 2 वर्ष साक्षी हेच म्हणत आली आहे की मी आश्रमामध्ये गेले नव्हते, आणि ती कुठे गेली होती हे खोटे पुरावे तिने किती वेळा तरी कोर्टामध्ये सादर केलेले आहेत. म्हणजे ती आश्रमामध्ये गेली नव्हती यासाठीच ती कुठे गेली होती ही खोटी खोटी कारणं सांगून खोटे खोटे साक्षीदार आणि पुरावे ती 2 वर्ष, तब्बल 2 वर्ष ती कोर्टामध्ये सादर करत आली आहे, आणि कोर्टाचा तिने खूप वेळ वाया घालवलेला आहे. त्यामुळे साक्षी घाबरते. पण प्रेक्षकांनो इथे अर्जुन तिला विचारतो, पुन्हा पुन्हा विचारतो की आता काय झाले? तुम्ही तर ठामपणे म्हणत आला होतात की ज्या वेळेला 13 जानेवारीला विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही आश्रमामध्ये गेलाच नव्हता, तुम्ही त्या बागेमध्ये गेला होता, बागेमधूनच तुम्ही परत आला होता, असं तुम्ही वारंवार कोर्टामध्ये बोललायत ना. मग आता तुम्ही गप्प का? आता तुम्ही का सांगत नाही की 13 जानेवारीला तुम्ही आश्रमामध्ये गेला होतात की नाही? तेव्हा इथे साक्षी आता दामिनीकडे बघते, इथे प्रियाकडे बघते. तेव्हा दामिनी तिला खुणावत असते की बोल, हो मी गेले होते. पण साक्षी तसं करत नाही. साक्षी म्हणते की नाही, मी आश्रमामध्ये गेले नव्हते. तुम्ही काय माझं स्टेटमेंट मला बदलायला सांगताय का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी तुम्हाला एक चान्स देतोय, नाहीतर म्हणाल की मी तुम्हाला बोलायचा चान्स दिला नाही म्हणून. पण आता तुम्ही जर गेला नव्हतात तर तुम्ही तिथे गेला होतात की नाही तो मी आता पुरावा सादर करतोय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तुमचा हँडसेट कुठे आहे, मोबाईल कुठे आहे तुमचा, जरा मोबाईल मला बघायचा आहे. तेव्हा अर्जुन साक्षीचा मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो. इथे आता जज साहेबसुद्धा साक्षीला म्हणतात की अर्जुन सुभेदारांना कॉपरेट करा, त्यांना तुमचा मोबाईल द्या. तेव्हा सायली इथे आता अर्जुनकडे कौतुकाने बघत असते, खूपच जास्त छान पद्धतीने तो युक्तिवाद करत असतो. तेव्हा इथे साक्षी आपला मोबाईल त्याच्या हातामध्ये देते. अर्जुन म्हणतो, मी तुमच्या मोबाईलवरती फोन करतो या, आणि तो स्पीकरवरती टाकतो. तेव्हा फोनला रिंग जात असते, पण साक्षीने जो अर्जुनच्या हातामध्ये दिलेला मोबाईल असतो त्याच्यावरती रिंग जात नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमच्या मोबाईलवरती रिंग जाते पण या फोनवरती ती रिंग दिसत नाही आहे, म्हणजे तुमचा दुसरा कुठला मोबाईल आहे का? तेव्हा रिंगचा आवाज तर येतोय, दुसरा मोबाईल कुठे आहे? तेव्हा इथे महिपत हळूच तिच्या पर्समधून दुसरा मोबाईल काढतो आणि आपल्या हातामध्ये ठेवतो. तेव्हा अर्जुन तो मोबाईल शोधत आता महिपतपर्यंत जातो आणि त्याच्याकडून साक्षीचा दुसरा मोबाईल काढून घेतो. आणि इथे अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे, हा मोबाईल तुमचा आहे का? तेव्हा इथे साक्षीकडे दुसरा पर्यायच नसतो, ती म्हणते की हो, हा मोबाईल माझाच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन तिला म्हणतो, आता तुम्हाला खरं बोलावंच लागेल, कारण आता जर तुम्ही खोटं बोललात ना तर ते चांगलं होणार नाही, कारण तुमच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. तेव्हा इथे साक्षीकडे आता पर्याय नसतो,
ती म्हणते की हो, हा मोबाईल माझाच आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की पॉईंट टू बी नोटेड मेलॉड. इथे आता साक्षीने सांगितलेलं आहे की हा मोबाईल तिचाच आहे. म्हणजे ज्या वेळेला विलासचा खून झाला 13 जानेवारीला, तेव्हा साक्षीकडे 2 मोबाईल होते. तिचा एक मोबाईल, तिचा एक हँडसेट गाडीमध्ये होता, म्हणून तो लोकेशनमध्ये दाखवताना तो आश्रमाच्या बाहेर दाखवतोय. पण जेव्हा साक्षी आश्रमाच्या आत गेली होती तेव्हा तो हा दुसरा हँडसेट घेऊन गेली होती आणि तो मोबाईल नंबर तिचा बऱ्याच लोकांकडे नाही आहे. तो मोबाईल नंबर तिच्या जवळच्याच माणसांकडे आहे आणि हा तिचा दुसरा मोबाईल 13 जानेवारीला तिथे ॲक्टिवेट होता आणि ते आश्रमातलंच लोकेशन आहे असं अर्जुन आता सांगतो आणि तो पुरावा कोर्टामध्ये सादर करतो. अशा पद्धतीने साक्षीची वाट लागलेली असते. म्हणजे ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी आश्रमामध्ये होती हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं, कारण तिच्या मोबाईलच्या इथे कनेक्शनवरून. त्यानंतर प्रेक्षकांनो साक्षी म्हणत असते, हो मी गेले होते. याचा अर्थ असा होत नाही की मीच विलासचा खून केला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी ते म्हणतसुद्धा नाही आहे की तुम्ही बोलताय की तुम्ही विलासचा खून केला आहे. ते मी आता सिद्ध करणार आहे. लवकरच आपल्याकडे अजून थोडेसे दिवस बाकी आहेत. तोपर्यंत तुम्हीच विलासचा खून केला आहे हे सुद्धा मी सिद्ध करेन. अगदी पुराव्यानिश्चित असं अर्जुनने आता सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे जज साहेब म्हणतात की साक्षी शिकरे आत्तापर्यंत 2 वर्ष कोर्टामध्ये खोटं बोलत आल्यात. त्या आश्रमामध्ये असूनसुद्धा त्या आश्रमामध्ये नव्हत्या हे सांगत असताना त्यांनी किती वेळा तरी कोर्टामध्ये खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे सादर केले. हे खूपच जास्त चुकीचं केलं आहे आणि त्यासाठी त्यांना दंड लागू होतोय. 50,000 रुपये दंड तुम्ही कोर्टाला द्यायचा, कारण वारंवार खोटं बोलून कोर्टाची 2 वर्ष तुम्ही दिशाभूल केले असं जज साहेब म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुनने इथे साक्षी विलासचा खून झाला त्या रात्री आश्रमामध्ये होती हे सिद्ध केल्यानंतर तो म्हणत असतो की खूनसुद्धा साक्षीनेच केला आहे हे सुद्धा मी लवकरच सिद्ध करेन मिलॉर्ड. आणि त्याचबरोबर आता मी विटनेस बॉक्समध्ये प्रिया मधुकर म्हणजे तन्वी किल्लेदार यांनासुद्धा बोलावतोय. तेव्हा प्रिया घाबरते. ती येऊन आता विटनेस बॉक्समध्ये उभी राहते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की प्रिया मधुकर, जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये स्टेटमेंट दिलं होतं की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी शिकरे ही आश्रमामध्ये नव्हती असं म्हणाला होतात ना तुम्ही, तेव्हा आश्रमामध्ये साक्षी नव्हती. तुम्ही तिघेजणच होता. मधुभाऊ, तुम्ही आणि विलास, तुम्ही तिघेजणच होता. पण आता साक्षी शिकरे तर म्हणतायत की त्या आश्रमामध्ये आल्या होत्या म्हणून. तेव्हा प्रिया म्हणते, मला नाही माहिती, ती जर आली असेल तर मला ती दिसली नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, म्हणजे जर साक्षी शिखरे आश्रमामध्ये आल्या होत्या तर मग तुम्ही जे काही स्टेटमेंट दिले ते खोटंच आहे ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते, ती आलीही असेल पण मला माहिती नाही, कारण मी साक्षीला बघितलेलं नाही आहे असं प्रिया खोटं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आय विटनेस प्रिया मधुकर ह्या खोटं बोलतायत कोर्टामध्ये गेली 2 वर्ष की इथे मधुभाऊनी विलासचा खून केला आहे आणि तिने हा खून होताना स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे आणि हे लवकरच मी कोर्टामध्ये पुरावे देऊन सिद्ध करेन. पण त्यासाठी मला कोर्टाची एक परवानगी हवी. त्याच्यामध्ये प्रिया मधुकर यांनी मला कॉपरेट केलं पाहिजे. मला त्यांच्या मोबाईलचे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढायचे आहेत आणि त्याची परवानगी मला कोर्टाकडून हवी आहे. म्हणजे प्रिया मधुकर मला कॉपरेट करतील, नाहीतर त्या मला कॉपरेट करणार नाही. तेव्हा जज साहेबांनी सांगितलेलं असतं की प्रिया मधुकर, तुम्ही खोटं बोलताय की खरं याच्यावरती आता प्रश्नचिन्ह उभा राहिलेलं आहे. तेव्हा तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना कॉपरेट करायचं आणि मोबाईलचे गेले 2-3 वर्षाचे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढायचे असं जज साहेबांनी सांगितलेलं असतं. तेव्हा इथे प्रियाची चांगली वाट लागलेली असते. तेव्हा इथे अर्जुन आता रविराज काकांना म्हणत असतो की सिनियर, तू म्हणाला होतास ना की प्रियाने स्वतःच्या डोळ्याने बघितले खून होताना, त्याच्यामुळे इथे तू मधुभाऊंना वाचू शकणार नाही आहेस. तू बघितलंस सिनियर, आत्तापर्यंत साक्षी म्हणत होती की ती फक्त आश्रमामध्ये एकदाच गेली होती, ते सुद्धा बागेपर्यंत. पण आज तिला कळलं आहे की ती आश्रमामध्ये सुद्धा गेली होती आणि लवकरच सिनियर मी हे सुद्धा सिद्ध करेन की खूनसुद्धा तिनेच केलेला आहे. ते कसं, मी काय करेन ते तुला वेळ आल्यावरच कळेल. पण साक्षी आणि प्रिया या दोघीजणी भेटलेल्या आहेत. प्रियाने दिलेली साक्ष ही खोटी आहे हे सुद्धा तुला लवकरच कळेल असं अर्जुन रविराज काकांना बोलतो. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता प्रियाच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स काढलेले असतात. तिचे आता 2-2.5 वर्षाचे कॉल रेकॉर्ड्स पाहता तिच्या मोबाईलवरून इथे जास्तीत जास्त नंबर हे महिपत, साक्षी, नागराज
आणि मध्ये मध्ये इथे रविराज काका, त्याचबरोबर बाकीचे सगळे तिचे मित्रमंडळी या लोकांना फोन गेलेले आहेत. पण जास्तीचे नंबर जे हायलाईट झालेले आहेत ते म्हणजे महिपत शिखरे, साक्षी आणि त्याचबरोबर नागराज या तिघांना जास्त नंबर हे गेलेले आहेत. तेव्हा चैतन्याने इथे आता प्रियाच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स रिपोर्ट अर्जुनला आणून दिलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ, महिपत शिखरेचा नंबर तोच आहे, पण त्याच्यानंतरला त्या नंबरवरती नाव चेंज होऊन तिथे माही असं नाव आलेलं आहे. याचा अर्थ प्रियाने मुद्दामून ते नाव चेंज केलेलं दिसतंय. त्यानंतर इथे साक्षी शिखरेजवळ किती वेळा तरी कॉन्टॅक्ट करण्यात आला आहे आणि नागराज काकांजवळसुद्धा तिचं जास्तीत जास्त बोलणं सुरू होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की याच्यामध्ये महिपत आणि साक्षी या दोघांचे नंबर हायलाईट करून ठेव, कारण आपला पुढचा मुद्दा तेच असणार आहे. इथे 2 वर्षांच्या आधीपासूनच इथे प्रियाचं साक्षीबरोबर आणि महिपतबरोबर बोलणं हे वाढतच गेलेलं होतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन तो कॉल रेकॉर्ड्स रिपोर्ट आता प्रियाला दाखवतो आणि म्हणतो की प्रिया मधुकर आणि तन्वी किल्लेदार, तुम्ही बघा याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर तुम्ही कुठला डायल केला आहे. तर इथे आता केस चालू आहे साक्षीवरती. तिने सगळ्यांना इतका त्रास दिला, त्या महिपतने इतका त्रास दिला. तुला सांगितलं होतं सिनियरने, अश्विनने, आम्ही सगळ्यांनीच की त्या साक्षीबरोबर नाते तोडून टाक, पण तू नाही टाकलेस. सगळीकडे तुझा नंबर दिसतोय. त्यामुळे हा जो कॉल रेकॉर्ड्स रिपोर्ट आहे ना, तो मी कोर्टामध्ये सादर करेनच. त्याच्यावरून मी हे सिद्ध करेन की प्रिया मधुकर ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ती तिची मैत्रीण आहे आणि त्यामुळे तू साक्षीसाठी मधुभावना फसवतेस, त्यांच्या विरोधात खोटी साक्ष देतेस, हे मी कोर्टामध्ये सिद्ध करेन आणि त्यासाठी माझ्याकडे अजून एक मोठा पुरावा आहे. तेव्हा अर्जुनने महिपतच्या घरी ज्या वेळेला इथे आता साक्षीची आई, तिचं जेव्हा श्राद्ध असतं साक्षीच्या आईचं, त्यावेळेला प्रिया तिथे गेलेली असते आणि अर्जुन तिथे गुरुजी बनून गेलेला असतो आणि तेव्हा प्रियाचा फोटो काढलेला असतो. तो फोटोसुद्धा त्याने, तो व्हिडिओसुद्धा पुरावा म्हणून आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेला असतो. त्यामुळे आता हे सगळे पुरावे त्याच्याकडे असतात, ज्याने तो कोर्टामध्ये सिद्ध करणार असतो की प्रिया मधुकर ही साक्षीची इतकी जवळची मैत्रीण आहे की ती तिच्यासाठी आपल्या घरातल्या लोकांच्यासुद्धा विरोधात जाऊ शकते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणतो की हे सगळंच बोलणं, तुझं रेकॉर्डिंग मोबाईलचं, जेव्हा तू त्यांच्याजवळ फोनवरती बोलत असते, सगळं माझ्याकडे आहे. तेव्हा अर्जुन प्रियाला म्हणतो, मग आता काय करायचं आहे? हे सगळं मी कोर्टामध्ये सादर करून तुला खोटं ठरवू की तू कोर्टामध्ये आता माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहेस, ते तू सांग. तेव्हा इथे प्रिया घाबरते, काय करावं तिला काहीसुद्धा कळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळे पुरावे सादर केल्यानंतर तू इथे गुन्हेगार आहेस ना, हे सिद्ध करायला मला 2 मिनटंसुद्धा लागणार नाही, कारण तुझं मधुभाऊंबरोबर इथे लहानपणापासूनच पटत नाही आहे, हे सांगणारे कितीतरी आश्रमातले लोक पुढे येतील. मधुभाऊ जर इतके वाईट असते तर तू एकटी सोडून बाकीचे सगळेजण त्यांच्यावरती इतकं प्रेम करू शकले नसते, पण तू एकटीच वाईट आहेस आणि तूच मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलेस, तीसुद्धा पर्सनल राग काढण्यासाठी. हे सुद्धा मी कोर्टाला पटवून देईन, कळते का तुला? कारण कितीतरी साक्षीदार मी उभे करेन आश्रमातले, जे तुझ्या विरोधामध्ये साक्ष देतील. फक्त तुझ्या साक्षीवरती कोणीही विश्वास ठेवणार नाही आहे, तीसुद्धा तुझी साक्ष खोटी आहे हे सुद्धा सिद्ध होईलच. पण म्हणून मी तुला एक चान्स द्यायचं ठरवतोय की माफीचा साक्षीदार होशील की सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर करू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्जुनने ठरवलेलं असतं की सगळे पुरावे कोर्टात सादर होणार आणि त्यानंतरला प्रियाची साक्ष ही खोटी आहे हे अर्जुन सिद्ध करणारच असतो. कोर्टाचं हेअरिंग घेतलेलं असतं, प्रियाला विचार करायला वेळ दिलेला असतो, प्रिया विचार करतच असते. त्यानंतर कोर्टामध्ये गेल्यानंतर इथे अर्जुनने सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की इथे सगळे जे काही आता गोष्टी मी तुमच्यासमोर सादर केल्यात त्या मी सविस्तरपणे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की इथे प्रियाची आणि साक्षीची घट्ट मैत्री आहे. ज्या वेळेला साक्षी आश्रमामध्ये आली होती त्यावेळेला साक्षी, त्याचबरोबर विलास आणि प्रिया तिघेजणं प्रॉपर्टीचे पेपर शोधत होते आणि मधुभाऊ तिथे आल्यानंतर साक्षीने त्यांच्यावरती गोळी चालवली, पण ती गोळी विलासला लागली आणि विलासचा जीव गेला. आणि प्रियाने हे सगळं बघितलं आणि मधुभाऊंवरती सगळा आळ आणला. मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मारणारी व्यक्ती कोण होती? तर मागून येणारी प्रिया. तिने मधुभाऊंना आधी बेशुद्ध केलं जेणेकरून मधुभाऊंनी तिला बघू नये म्हणून.
तेव्हा प्रेक्षकांनो, बरेचसे आता पुरावे सादर केल्यानंतर प्रियाची साक्ष ही खोटी आहे हे कोर्टाला मान्य करावंच लागतं आणि ते पुरावे, ते व्हिडिओज सगळं काही अर्जुनने कोर्टामध्ये अगदी रितसररित्या सादर केल्यानंतर प्रिया ही खोटं बोलते हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की इथे बघ तन्वी, अजूनसुद्धा तू खरं बोलली नाहीस ना, तर त्या साक्षी एवढी तूच गुन्हेगार आहेस. तुम्ही दोघांनी मिळून इथे आता मधुभाऊंना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही दोघांनी मिळून विलासचा खून केला आहे. हे मी आता सिद्ध करेन आणि साक्षीबरोबर तुलासुद्धा जन्मठेपेला पाठवेन, असं अर्जुन प्रियाला म्हणतो. तेव्हा प्रिया इथे जन्मठेपेला जाण्यापेक्षा माफीचा साक्षीदार होऊन सगळा आळ साक्षीवरती टाकलेला बरा, असं आता प्रिया विचार करत असते आणि लवकरच येणाऱ्या भागामध्ये अर्जुनला आपला निर्णय सांगणार असते.